बाल मित्रांनो, वेलकम back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. The next content in our topic is relationship between electric potential and electric field. आपण ह्या चॅप्टर मध्ये एकदम स्टेप बाय स्टेप लाईक कोलंबियन फोर्स पासून खेळ सुरू झाला होता. दोन चार्जेस मधले अट्रॅक्शन रिपल्शन पासून आपण दोन वेगवेगळ्या क्वांटिटीज इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड स्टडी केल्या. गेटिंग? तर बेटा लक्ष दे. सपोज एखादा चार्ज प्लस क्यू आहे. सपोज आपल्याकडे एखादा चार्ज प्लस असेल, नाही तर पॉइंट चार्ज बरं का. काय बेटा? प्लस क्यू. तर हा जो प्लस क्यू चार्ज आहे तुम्हाला माहिती आहे तो रेस्टला असेल एखादा, कारण चॅप्टर इलेक्ट्रोस्टॅट आहे. तर याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल ह्या दोन्ही गोष्टी आपण डिराईव्ह केल्या. ठीक आहे ना. ऍट अ डिस्टन्स पर्टिक्युलर आर डिस्टन्सला. ठीक आहे ना. ऍट अ पर्टिक्युलर डिस्टन्स आर. बेटा वी हॅव कॅल्क्युलेटेड इलेक्ट्रिक फील्ड. काय होतं रे बेटा ते? के क्यू बाय आर स्क्वेअर. काय होतं बाळा इलेक्ट्रिक फील्ड? के क्यू बाय आर स्क्वेअर. स्केलर का वेक्टर? वेक्टर. काय बेटा हे? वेक्टर. बिकॉज इट हॅज डायरेक्शन. कशी? यु नो दॅट तेच चार्ज ठेवला अवे आहे की नाही, जिकडे फोर्स तिकडेच इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. कारण की इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय बेटा? एफ अपॉन क्यू. फोर्स पर युनिट टेस्ट चार्ज आपल्याला माहिती आहे. ठीक आहे ना. आणि पॉइंट चार्ज मुळे काय फील्ड आहे हे बघ. हे सर व्हॉट अबाउट व्ही? व्ही इज इक्वल टू के क्यू बाय आर. काय आहे? स्केलर. काय बेटा? पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी, ती 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 फक्त एक व्हॅल्यू आहे ज्यामध्ये क्यू इज विथ साइन. हे आपल्याला माहिती आहे. प्लस किंवा मायनस. प्लस किंवा मायनस. क्लिअर आहे? सो ऍट अ डिस्टन्स आर ह्या दोन गोष्टी, आणि या दोघांच्या मधलं आपल्याला पाहायचंय बेटा रिलेशनशिप. काय पाहिजे? रिलेशनशिप. तर बेटा लक्ष दे. ऑलवेज रिमेंबर वन थिंग, ज्यावरती न्यूमरिकल्स आर ऑल्सो आस्क्ड आणि आपण पुढे पाहणार आहे. तर बेटा पोटेन्शियल पोटेन्शियल ऑलवेज ऑलवेज डिक्रीज in direction of electric field. ह्या एका स्टेटमेंट वरती so many questions you can see in the previous year exams. समजा बेटा हा जो प्लस क्यू चार्ज आहे ना, पॉइंट चार्ज, हा जो एक प्लस क्यू चार्ज आहे ना, प्लस क्यू असल्यामुळे यू नो इलेक्ट्रिक फील्ड इज अवे फ्रॉम इट. ठीक आहे ना. इन दिस वे इलेक्ट्रिक फील्ड यू नो वेक्टर क्वांटिटी ई वेक्टर. ठीक आहे ना. याला मुद्दाम एरो लिहितो. ठीक आहे. ओके. तर बेटा लक्ष दे. अच्छा, याला वेक्टर लिहिला तर मला पुढे कॅप लिहावं लागेल. सो दॅट्स आय एम नॉट मेन्शनिंग इट ओव्हर हिअर. तुला फरक कळतोय ना? कॅप लिहावं लागेल. ठीक आहे. मॅग्निट्यूड लिहिलं. इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर क्वांटिटी आहे. ओके. एका स्ट्रेट लाईन मध्ये असं बेंड नाही होत ते. ओके. बेटा लक्ष दे. सो इन दिस वे. ठीक आहे. चला आता स्ट्रेट लाईन आली. तर बाळा इलेक्ट्रिक फील्ड बरं का, जसं डिस्टन्स वाढणार ऑब्विस आहे इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा कमी होणार. तर ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये पोटेन्शियल काय होईल? तर बेटा व्ही इज इक्वल टू के क्यू बाय आर आहे की नाही. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय? व्ही इज इक्वल टू के क्यू बाय आर. आणि आपण समजा 1 मीटर डिस्टन्स घेतलं. किती घेतलं बेटा? 1 मीटर. इथे आपण म्हणू 2 मीटर. इथे आपण म्हणू 3 मीटर. तर एका मीटरला 1 मीटरला व्हॉट विल बी व्ही के क्यू बाय 1. 2 मीटर डिस्टन्सला काय होईल बेटा? के क्यू अपॉन 2. 3 मीटरला व्ही इज इक्वल टू पोटेन्शियल के क्यू बाय 3. सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? जसं डिस्टन्स वाढतंय तसं तसं बघ ना, व्ही इज के क्यू बाय 1 म्हणजेच के क्यू, नंतर के क्यू बाय 2 अर्ध झालं, नंतर के क्यू बाय 3 1/3 झालं. पुढे काय होईल? चतकोर होईल. 1/5 1/6 कमी 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 होत चाललं. सो पोटेन्शियल ऑलवेज डिक्रीज इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि एकदा नीट एक्झामला इतका सिंपल क्वेश्चन विचारला होता. हे बघ काही विचारू दे. आता समजा हे इलेक्ट्रिक फील्ड आहे बेटा. काय आहे हे? इलेक्ट्रिक फील्ड. आणि ह्या फील्ड मध्ये
समजा वेगळे पॉइंट्स दिले, ठीक आहे ना, पतंगासारखा एखादा तुम्हाला लाईक स्क्वेअर काही पण देऊ दे, हे असं दिलं, ठीक आहे. ट्रॅपेझियम देतील, ट्रायंगल देतील, भरपूर पॉइंट देतील आणि तुम्हाला विचारतील याच्यामध्ये तुम्हाला असा क्वेश्चन विचारतील, कोणत्या पॉइंटला पोटेन्शियल सगळ्यात जास्त आहे? त्यामध्ये कोणत्या पॉइंटला पोटेन्शियल सगळ्यात जास्त आहे? तर बघा लक्ष दे. इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये तुम्ही चालले. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड कुठून चालले? लेफ्ट राईट यू आर सेइंग. तुम्ही इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये चालले तर पोटेन्शियल काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. म्हणजे अगोदर काहीतरी असणार आहे, सांडत जाणार आहे. आर यू अंडरस्टँडिंग? म्हणजे इथं 100 व्होल्ट असेल तर सगळ्यात जास्त एडी पॉइंटलाच असेल ना. मग हळूहळू एसी कमी. सगळ्यात जास्त विचारलं का कोणावरती? डी वरती. काय असेल बेटा? मॅक्झिमम पोटेन्शियल. हळूहळू कमी होतो. इथं सपोज 70 झाला, राईट? तर बी वरती मिनिमम पोटेन्शियल. कारण की पोटेन्शियल ऑलवेज डिक्रीज इन द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. फील्डच्या डायरेक्शन मध्ये तुम्ही जाणार तर पोटेन्शियल डिक्रीज होईल, पोटेन्शियल कमी होत जाईल. सो बाळा, 2 केसेस रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड. रिलेशन आपल्याला इस्टॅब्लिश करायचंय तर 2 केसेस घ्यावे लागतील, कारण इलेक्ट्रिक फील्ड कधी युनिफॉर्म असेल, कधी नॉन युनिफॉर्म असेल, आहे की नाही? तुमच्या मोबाईलमध्ये कधी कधी काय होतं, नेटवर्क एकदम स्ट्रॉंग असतं, म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, ऍक्सेलरेटेड चार्ज आहे ऍक्च्युली कॉन्स्टंट, तुमचं नेटवर्क कॉन्स्टंट आहे. पण जर का घाटाच्या परिसरात गेले तर धडसोड करतं. सो तुमचं जे फील्ड आहे ते कसं आहे, नॉन युनिफॉर्म आहे. आर यू गेटिंग? तर तसं इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म जेव्हा असेल ना बेटा, तर तुम्हाला माहिती आहे पॅरल लाईन्स विच आर इक्वली स्पेस्ड. कसं दाखवतो बेटा आपण? वी शो इट बाय पॅरल लाईन्स विच आर इक्वली स्पेस्ड. Parallel lines which are equally spaced. So bacha, this is your electric field which is uniform. Parallel lines which are equally spaced. बाळा, तू जर का सपोज एखादा चार्ज ठेवला, एखादा टेस्ट चार्ज ठेवला, तर त्याला धक्का कुठे भेटेल? इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड, बरोबर का नाही? आणि समजा तू मायनस चार्ज ठेवला, नाही का, डिपेंड आहे ना. टेस्ट चार्ज आपण पॉझिटिव्ह घेतो. तुम्ही जर का प्लस चार्ज ठेवला तर त्याला धक्का कुठे भेटेल? फील्डच्या डायरेक्शन मध्ये. मायनस ठेवला तर अपोजिट. हे आपण डायपोल मध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर बाळा, आपलं टार्गेट असं इथे, आपलं टार्गेट असं आहे की डायरेक्शन ऑफ द फील्ड मध्ये, नीट लक्ष द्या माझ्याकडे सर्वांनी, मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन. मी शिकवल्याच्या नंतर सुद्धा 90% मुलं मायनसच्या बाबतीत कन्फ्युज होतील. कन्सेप्ट वरती एकदा फोकस करा. यू विल नॉट फॉरगेट अबाउट एनिथिंग. जेईला येणारे क्वेश्चन्स आपण आज घेणार यावरती एकदम सिम्पल आहे. ऐका आता लक्ष द्या. रिलेशन इस्टॅब्लिश करायला मी चाललोय. तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहिती आहे की बेटा, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट वरती मला जर का घेऊन जायचं, लक्ष दे, सपोज हा एक पॉइंट आहे आणि हा एक दुसरा पॉइंट आहे, 1 to 2. माझा तुम्हाला माहिती आहे, एका स्ट्रेट लाईन मध्ये 1 to 2 जाऊ शकतो किंवा 2 to 1 येऊ शकतो आपण, राईट? त्यापैकी 1 to 2 कसं चाललं बेटा? मी 1 to 2 आय हॅव स्पेसिफाईड अ डायरेक्शन बेटा. आय हॅव स्पेसिफाईड अ डायरेक्शन 1 to 2. बट लेट अस से द डिस्टन्स इज व्हेरी स्मॉल. मग काय म्हणावं लागेल बेटा मला? मला म्हणावं लागेल dr. अरे येस नो? dr वेक्टर. ते तुम्हाला कळण्याकरता मी मोठं dr वेक्टर. आता मला सांग, एखादा चार्ज मी जेव्हा ठेवतोय, एखादा क्यू चार्ज मी जर का ठेवला फील्ड मध्ये, तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लागतो, बरोबर का नाही? सो बच्चा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो बाय डिफॉल्ट फोर्स आहे एफ इलेक्ट्रोस्टॅटिक, विच इज यू पीपल नो दॅट QE, तो लागणार आहे फील्डच्या डायरेक्शन मध्ये. ऑब्विस आहे, कारण बघणार आहोत फील्ड इज फ्रॉम प्लस टू मायनस. हा प्लस त्या प्लस क्यूला ढकलणार, असं लक्षात ठेवायचं. आणि फील्डच्या डायरेक्शन मध्ये त्याला फोर्स लागला. क्लिअर आहे सर? येस. मग आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या इक्वल अँड अपोजिट तुम्हाला एक्सटर्नल फोर्स लावा लागेल. फॉर कशासाठी बेटा? अकॉर्डिंग टू कॉन्सेप्ट, टू मेक द कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट. अदरवाइज चार्ज जर का ऍक्सलरेट झाला तर तुम्हाला माहिती आहे काय होतं? ऍक्सलरेटेड चार्जचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट ठेवावं लागेल. तर एफ एक्सटर्नल
एफ एक्सटर्नल मी म्हणू का मायनस क्यू ई. मी जर का याला प्लस बोललो तर याला मायनस बोलावं लागेल. दॅट्स इट. क्लिअर आहे. ओके सर. सो एफ एक्सटर्नल यू नो एफ ई आणि एफ एक्सटर्नल आर इक्वल अँड अपोजिट. एफ इलेक्ट्रोस्टॅटिक अँड एफ एक्सटर्नल आर इक्वल अँड अपोजिट. कशासाठी रे बेटा? कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट. एनर्जी चेंज व्हायला नको, वेलोसिटी चेंज व्हायला नको, ऍक्सलरेशन यायला नको. वेलोसिटी हॅज टू बी कॉन्स्टंट. दॅट्स वाय कायनेटिक एनर्जी हॅज टू बी कॉन्स्टंट. चलो मग बाळा एफ एक्सटर्नल इट इज मायनस क्यू ई. दिस इज नथिंग बट डी आर वेक्टर. आर यू अग्री विथ दिस? ओके सर. मग आता वर्क डन ची कन्सेप्ट काय रे बेटा? बाय एक्सटर्नल एजंट. कारण की डिफॉल्ट फोर्स तर फील्डच्या डायरेक्शन मध्ये असतो. आपल्याला काय करावं लागतं? तो ऍक्सलरेट न होण्यासाठी इक्वल अँड अपोजिट एक्सटर्नल फोर्स कोणाला? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला लावा लागतो. राईट. तर वर्कचा फॉर्म्युला काय? एफ डॉट डीएस. येस ऑर नो बेटा? एफ वेक्टर डॉट डिस्प्लेसमेंट वेक्टर असं म्हणू. एफ एक्सटर्नल वेक्टर डॉट डिस्प्लेसमेंट वेक्टर. अरे येस ऑर नो बेटा? दिस इज द कन्सेप्ट ऑफ वर्क डन बाय द एक्सटर्नल एजंट. सो फोर्स इज ऑफ एक्सटर्नल एजंट. व्हॉट इज द फोर्स बाय एक्सटर्नल एजंट? मायनस क्यू ई. बरोबर का नाही? मायनस क्यू ई वेक्टर dot with. Sir, what is displacement vector? dr vector from 1 to 2. dr vector. Okay, sir. Getting? Okay. मग this is the work done by external agent. बरोबर का नाही? बरं. मला सांग बेटा, according to concept of the potential difference, कारण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ही कन्सेप्टच नाही, जी आहे ती इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स आहे. तर अकॉर्डिंग टू कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स फ्रॉम 1 to 2 आपण जर का चाललोय, ऑब्विस आहे ना, 2चं पोटेन्शियल वाढणार आहे जिकडनं तिकडे चाललोय. तर V1 मायनस V2 ही जी कन्सेप्ट आहे बेटा, V1 मायनस V2 काय? वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट इन मुव्हिंग द चार्ज फ्रॉम 1 to 2 पर युनिट चार्ज मूव्ड. ज्या चार्जला तुम्ही मूव्ह करताय. बरोबर का नाही? सो बेटा कॅन आय पुट व्हॅल्यू ऑफ वर्क एक्सटर्नल ओव्हर हियर फ्रॉम 1 to 2 which is minus q into e vector dot dr vector upon q. हा q ला q कॅन्सल आउट होऊन जाईल ना, ती स्केलर क्वांटिटी आहे. डॉट प्रोडक्टला ती काही फरक पाडणार नाहीये. सो बाल मित्रांनो, v1 मायनस v2 कॅन आय से इट इज डेल्टा v. येस ऑर नो? 1 to 2 फील्डच्या डायरेक्शन मध्ये चाललाय तुम्ही, फील्डच्या डायरेक्शन मध्ये जाणार तर पोटेन्शियल कमी होणार ना, पोटेन्शियल विल गेट डिक्रीज्ड. ठीक आहे ना? अच्छा. V2 मायनस V1 1 मायनस 2 लिहिलं मी चुकून. बालमित्रांनो, V2 मायनस V1. आय एम व्हेरी सॉरी फॉर द प्रिंटिंग मिस्टेक. 1 to 2 जाईल. तर अकॉर्डिंग टू कॉन्सेप्ट, अकॉर्डिंग टू माय कॉन्सेप्ट, प्लीज डू नॉट कन्फ्युज. अकॉर्डिंग टू द कन्सेप्ट विच वी हॅव लर्न इन द इलेक्ट्रिक पोटेन्शियल, तुम्ही 1 to 2 जाणार तर 2चं पोटेन्शियल मोठं होणार ना. तुम्ही माल एकाकडनं दोनाकडे घेऊन जाताय तर गोडाऊन कोणाचं भरणार आहे? 2चं. सो पोटेन्शियल ऑफ 2 विल बी ग्रेटर अकॉर्डिंग टू कॉन्सेप्ट. सो मला फॉर्म्युल्यामध्ये लिहिताना V2 मायनस V1 हे बघा, हा फॉर्म्युला लिहिला मी. काय लिहिला बेटा? हा concept formula of electric potential difference, standard formula, right? So V2 minus V1 la I am gonna write delta V, which is like answer is negative. Delta V is minus E vector dot dr vector. E vector dot dr vector. तर हा होता बेटा आजचा प्रूफ. नीट लक्ष द्या. When electric field is uniform, when electric field is uniform, मी अकॉर्डिंग टू कॉन्सेप्ट बेटा काय लिहिलंय? by using the concept V2 minus V1. प्लीज 1 2 मध्ये गडबड नका करू. अकॉर्डिंग टू कॉन्सेप्ट मी जर का 1 to 2 चाललोय तर 2चं पोटेन्शियल वाढणार. सो माझा फॉर्म्युला इज V2 minus V1. My formula is V2 minus V1, which is work done by external agent per unit charge moved from 1 to 2. Are you understanding? Okay. तर हा जो फॉर्म्युला आहे ना बेटा, this formula will be always valid. This is always true. You can apply it anywhere. कारण की डेल्टा V is a very small potential difference.
डिस्प्लेसमेंट वेक्टर इज व्हेरी स्मॉल. सो जेव्हा खूप छोटा येतं त्यात काही मिस्टेक नसते. खूप छोटासा डिस्टन्स, खूप छोटासा कर्व असेल त्याला पण आपण स्ट्रेट लाईन घेतो. अँगल इज ऑल्सो व्हेरी स्मॉल वगैरे वगैरे. ठीक आहे ना. सो दिस फॉर्म्युला विल बी ऑलवेज ट्रू. दिस फॉर्म्युला विल बी ऑलवेज ट्रू. तर बघा लक्ष द्या, याच्यामध्ये मायनस साईन कशामुळे आलंय? हे मायनस साईन कशामुळे? इट इज बिकॉज ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट तुम्ही काम करताय. दॅट्स वाय इट इज दी मायनस साईन. ठीक आहे ना. बर, आता हे काय? हा फॉर रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक फील्ड. मी याचं मॅग्निट्यूड जर का घेतलं, फक्त मॅग्निट्यूड घेतलं, काय घेतलं? या डेल्टा व्हीचं फक्त मॅग्निट्यूड. मायनस साईनचा काही संबंध नाहीये ना. ई वेक्टर डॉट डी आर वेक्टर. गेटिंग ना बेटा? ई वेक्टर डॉट डी आर वेक्टर. दिस इज दी मॅग्निट्यूड ओनली. मग आता याला मी असं लिहू शकतो ना, ई डी आर कॉस थिटा, वेअर थिटा इज द अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर. अरे बरोबर का नाही? वेअर व्हॉट इज थिटा? कॉमन सेन्स आहे ना. अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड डी आर वेक्टर, डिस्प्लेसमेंट वेक्टर. आर यू गेटिंग? कुठून कुठे तुम्ही चार्जला मूव्ह करताय. ठीक आहे. सो हा पार्ट पुसू आता. तर बेटा लक्ष दे, फ्रॉम हिअर कॅन आय से मॅग्निट्यूड ऑफ द डेल्टा व्ही मॅक्झिमम कधी असेल? मॅग्निट्यूड ऑफ द डेल्टा व्ही मॅक्झिमम कधी असेल? तर बेटा थीटाला 0 डिग्री घेतलं म्हणजे काय रे बेटा? फर्स्ट केसेस घेतो मी. थीटाला 0 घेतलं म्हणजे जो ई वेक्टर आहे त्याच्याच डायरेक्शन मध्ये डी आर वेक्टर. ई वेक्टर आणि डी आर वेक्टर पॅरल. अशी कंडिशन असेल, थीटा 0 होईल. थीटा 0 झाला तर तुम्हाला माहिती आहे कॉस 0 इज 1 आहे की नाही? कॉस 0 इज 1. सो डेल्टा व्हीचा मॅग्निट्यूड ई डी आर, डेल्टा व्ही विल बिकम ई डी आर मॅग्निट्यूड. हा, cos 0 1 है, so E into dr. So magnitude of the potential is maximum. कसं बेटा? मॅग्निट्यूड ऑफ द पोटेन्शियल मॅक्झिमम. आता ह्या केसमध्ये हे जे डी आर आहे एक स्पेसिफाईड डिस्टन्स आहे, मी याला डी सुद्धा बोलू शकतो. आणि डेल्टा व्ही हा खूप छोटा डिफरन्स आहे, त्याला व्ही पण बोलू शकतो, ई इंटू डी. देअरफॉर ई इज व्ही बाय डी. बेटा नीट लक्ष दे, ई इज व्ही बाय डी मॅक्झिमम वाल्या केसमध्ये. ई इज व्ही बाय डी. सो इलेक्ट्रिक फील्डचा मला अजून एक फॉर्म्युला भेटला व्ही बाय डी. आतापर्यंतचा हा तिसरा फॉर्म्युला आहे. तिसरा कसा? हा चौथा पाचवा फॉर्म्युला येईल, कारण एका पॉइंट चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड आहे, डायपोलमुळे आहे, ऍक्सिस, इक्वेटर. हे काय आहे? मॅक्झिमम वाल्या केसमध्ये ई इज व्ही बाय डी. मग याचा युनिट काय होईल रे? न्यूटन. सॉरी, न्यूटन पर कुलम होतो. आता व्होल्टेज व्होल्ट मध्येच बोलतो ना आपण, भागिले डिस्टन्स इज इन द मीटर. सो इलेक्ट्रिक फील्ड याचा युनिट बरं का, इलेक्ट्रिक फील्ड याचा युनिट न्यूटन पर कुलम और वोल्ट पर मीटर. नीट लक्षात ठेवा. कधी कधी असं येऊ शकतो वोल्ट पर मीटर ह्यापैकी कशाच युनिट आहे? एमएसटी सीईटी मध्ये आलेला क्वेश्चन आहे. युनिट्स वरती पण फोकस करा. वोल्ट पर मीटर याचा युनिट असं लिहितो रे बाबा, नाही एखादा म्हणत रे काय याचा युनिट ऑफ ई वोल्ट पर मीटर. हे अजून एक युनिट सापडलं आपल्याला. ठीक आहे ना. बरं, आता हा पार्ट पुसू का इकडचा. मी दुसरी केस घेतो आता. ठीक आहे. सो डेल्टा व्ही इज मायनस ई वेक्टर डॉट डी आर वेक्टर. ठीक आहे. केस नंबर सेकंड, आपण काय करू बेटा, थीटाला 90 डिग्री घेऊ. याचा अर्थ काय झाला की इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ला तुमचा जो डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे तो कसा आहे? 90. सर 270 नाही चालणार का? चालेल ना, फक्त काय होईल खाली, ते आपण नाही का डायपोल मध्ये केस पाहिली होती, काही अडचण नाही. फक्त डिस्प्लेसमेंट वेक्टर आणि ई वेक्टर ऍट 90 डिग्री. बाळा काय होईल रे मग? हे बघ ना,
डेल्टा व्हीचं मॅग्निट्यूड काय रे बच्चा? ई बघ बरं का इज इक्वल टू ई dr cos theta, theta is 90, cos 90 is 0. So magnitude of the potential difference is minimum. So potential difference is 0. Potential difference is 0. So beta, this is nothing but minimum potential difference. म्हणजे काय झालं सर? बेटा समजा हे इलेक्ट्रिक फील्ड आहे, बरोबर का नाही? आणि तुम्ही चार्जला 1 to 2 असं मूव्ह करताय. तुम्ही चार्जला 1 to 2, हा तुमचा dr वेक्टर आणि हा तुमचा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर. इलेक्ट्रिक फील्डला तुम्ही वरती जा किंवा खाली जा, 90 जा किंवा 270 जा, what will be magnitude of electric potential difference? It will be 0. Sir, what about plus and minus? प्लस आणि मायनसच्या बाबतीत काहीच टेन्शन नको. आता मी तुला सांगतो तसं लक्षात ठेव. प्लस साईन कधी घेशील बेटा तू? हा जो व्ही आहे ना तुझा डेल्टा व्ही, बर का? मी कुठे लिहू? डोंट वरी, इथे लिहितो सेपरेटली. बघ, स्क्रीनशॉट घे एकदा. झालं? ज्यांच्या डोक्यात प्लस आणि मायनसची भीती असेल, एकदा त्यांच्यासाठी सांगतो बेटा मी. हे सगळं पुसतो. ठीक आहे. आता ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या बाबतीत सुद्धा कन्फ्युज होऊ नका. मी इलेक्ट्रिक फील्डचा जो फॉर्म्युला आपण शिकलो होतो बेटा, मॅग्निट्यूड एफ अपॉन क्यू, बरोबर का नाही? आता आपण म्हणू शकतो व्ही अपॉन डी. ओके, एफ अपॉन क्यू असेल तर न्यूटन पर कुलोम, व्ही बाय डी असेल तर व्होल्ट पर मीटर. आय डोंट थिंक देर इज देर एनी कन्फ्युजन. नो कन्फ्युजन सर. रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड आपण डिराईव्ह केला आज. काय रे ते आहे डेल्टा व्ही इज मायनस ई वेक्टर डॉट dr वेक्टर. 100% always true for a very small potential difference. मायनस आणि प्लसच्या बाबतीत टेन्शन घेऊ नका. मायनस साइन का आलं? कारण की बघ आपण 1 to 2 चाललोय, बरं का, एकापासून 2 कडे, आणि इलेक्ट्रिक फील्ड तिकडे. तर बेटा तुम्ही इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनने जाणार तर पोटेन्शियल कमी होणार. आर यू अंडरस्टँडिंग? इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये जाणार तर पोटेन्शियल कमी होणार. देन देर विल बी मायनस साइन. सो मायनस साइन हे जे निगेटिव्ह साइन आहे, हे काय इंडिकेट करतं बेटा? मायनस साइन मीन्स आय कॅन से, बघ ना, छोटा समजा 2 5 वजा केला तर मायनस येतं का नाही? सो लो कडून हाय कडे. ओके, मायनस साइन इंडिकेट्स दॅट लो व्ही टू द हाय व्ही. कमी व्होल्टेज कडून जादा व्होल्टेज कडे चाललंय. सबट्रॅक्शन विल बी निगेटिव्ह. पॉझिटिव्ह साइन कधी येईल? प्लस साइन. हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज. व्हेरी सिंपल. 2 5 वजा केला -3, 5 2 वजा करा +3. इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये पोटेन्शियल डिक्रीज होतं, बरोबर का नाही? हळूहळू कमी होतं. इकडनं तिकडं, तिकडनं इकडं, गडबड नाही करायची. हे बघ, हे हिंट साठी मी दिलं. समजा न्यूमरिकल इज गिवन लाईक की बाबा इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे, एक युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे, जे आहे 10 न्यूटन पर कुलम. काय बेटा? 10 न्यूटन पर कुलम युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. तुला 4 पॉइंट दिले, जोडले, ते असं दाखवलंय त्यांनी, लाईक दिस इज ए, दिस इज बी, दिस इज सी. समजा स्क्वेअर आहे बेटा हा एबीसीडी. काय बेटा? एबीसीडी स्क्वेअर इज स्क्वेअर ऑफ साइड 1 मीटर. क्वेश्चन इज फाइंड पहिला डिफरन्स बिटवीन बी अँड ए असं म्हणतो मी. सेकंड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन, काय करूया, व्ही ए मायनस असं करू बीडी. थर्ड व्ही सी मायनस व्ही ए. ठीक आहे. आणि अजून एक घेऊ,
लास्ट व्हीडी मायनस व्हीसी हा असा क्वेश्चन आहे. गेटिंग? आता लेट मी सॉल्व. हे पुसू. बघ आता बेटा लक्ष दे. आय विल रब ऑल दिस आणि इथं सम सोडवतो. ठीक आहे? आता लक्ष दे. जे रिलेशनशिप आपण पाहिलंय मी इथे लिहितो विच इज नथिंग बट डेल्टा व्ही इट इज निगेटिव्ह ई डॉट डी आर. क्लिअर आहे? ई वेक्टर डॉट डी आर डॉट प्रॉडक्ट बरं का तिथं. चला आता लक्ष द्या. मग आता मला व्हीबी मायनस व्ही ए. फोकस ऑन द पॉइंट बी, फोकस ऑन द पॉइंट ए. व्हीबी मायनस व्ही ए. व्हीबी मायनस व्ही ए. तर बघा लक्ष दे. सोल्युशन्स. हा टेन्शन घेऊ नको. पहिली केस व्हीबी मायनस व्ही ए बरं का बेटा. डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल्स ॲट बी अँड ए. आपण एकदा मॅग्निट्यूड काढू म्हणजे प्लस आणि मायनसचा घोटाळा नाही. इझी. मॅग्निट्यूड काढू आपण. तर बेटा मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा व्ही काय रे बेटा? नुसतं ई वेक्टर डॉट डी आर वेक्टर. गेटिंग? विच इज ई डी आर कॉस थीटा. येस ऑर नो बच्चा? ई डी आर कॉस ऑफ सर व्हॉट इज थीटा इन बिटवीन ई अँड डी आर. ए आणि बी. आर यू अंडरस्टँडिंग? सर तू म्हणजे सर 0 का 180 काय अर्थ नाही. स्ट्रेट लाईन मध्ये ना तू फक्त अँगल 0 घे. माझ्याकडे नीट लक्ष द्या. ते ए टू बी का बी टू ए लाईक कन्फ्युजन. आय एम कन्सिडरिंग मॅग्निट्यूड ओनली. साइन आपण प्लस किंवा मायनस नंतर लावणार आहे. सो एका स्ट्रेट लाईन मध्ये लेट्स कन्सिडर दॅट अँगल टू बी 0. ओके कन्सिडर दॅट अँगल टू बी 0 ओनली. कॉस 0 काय रे बेटा 1. सो ई इंटू डी आर. मला सांग बाळा एबीसीडी हा स्क्वेअर आहे ऑफ द साइड 1 मीटर. सो प्रत्येक साइड त्याची काय रे बच्चा 1 मीटर आहे का नाही. मग ए टू बी डिस्प्लेसमेंट किती आहे डी आर 1 आणि इलेक्ट्रिक फील्ड 10. सो 10 इंटू 1 आन्सर इज 10 व्होल्ट. हे काय आलं मॅग्निट्यूड. काय आलं मॅग्निट्यूड. आता प्लस का मायनस. बेटा इट इज व्हेरी इझी टू लुक ओव्हर हिअर अँड सीइंग दॅट ए पासून बी कडे मी चाललोय तर पोटेन्शियल विल डिक्रीज इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड. म्हणजे ए चं जादा असणार आहे बी चं कमी असणार आहे. येस ऑर नो? सो पोटेन्शियल ऍट ए इज ग्रेटर दॅन पोटेन्शियल ऍट बी. आणि मी काय काढतोय बेटा मला काय सांगितलंय व्हीबी मायनस व्ही ए. म्हणजे हा छोटा आहे हा मोठा आहे. छोट्यातून मोठा वजा केला आन्सर तर निगेटिव्ह येईल ना. व्हीबी मायनस व्ही ए आन्सर विल बी निगेटिव्ह. व्हीबी मायनस व्ही ए विल बी निगेटिव्ह मायनस 10 व्होल्ट. कारण की मोठा आहे ना हा छोटा आहे. छोट्यातून मोठा वजा केला आन्सर विल बी निगेटिव्ह. लुक इन द डायग्राम. तुम्ही उलट्या डायरेक्शनने चाललाय. ओके आन्सर विल बी निगेटिव्ह आहे की नाही. छोट्याकडून मोठ्याकडे. तुम्ही असं मोठ्याकडून छोट्याकडे जा मोठ्यातून छोटा वजा करा आन्सर विल बी पॉझिटिव्ह. चल बाळा सेकंड. हे फर्स्ट झालं. किती आलं मायनस 10 व्होल्ट. किती आलं बच्चाचा आन्सर मायनस 10 व्होल्ट. निगेटिव्ह कारण की आपण कसं चाललोय बेटा छोट्याकडून मोठ्याकडे. हा मोठा आहे ना फील्डच्या डायरेक्शन मध्ये कमी कमी होत जाणार आहे. सो जे आहे ते मॅक्झिमम आहे हळूहळू डिक्रीज होत जाणार आहे. चला सेकंड व्ही ए मायनस व्ही डी काढायचंय मला. तर बेटा सोल्युशन ऑफ द सेकंड. चला एकदा काय काढू आपण डेल्टा व्ही मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड काढा ई वेक्टर डॉट डी आर वेक्टर. गेटिंग? ई डी आर कॉस थिटा. येस ऑर नो बेटा? सो ई डी आर कॉस दोघांमधला अँगल किती रे बेटा ह्या सेकंड केस मध्ये ए आणि डी मधला. ए आणि डी अँगल किती आहे दोघांमध्ये म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि तुमच्या डी आर मधला 90. अरे सॉर नो 90 आला ना इलेक्ट्रिक फील्ड आणि डी आर मधला. गेटिंग? ई आणि डी आर मधला किती आला 90. पोटेन्शियल डिफरन्स सर 0 कसं काय आलं. मॅग्निट्यूड इज 0. बेटा वाय आन्सर इज 0. बघ ना तुम्ही एका स्ट्रेट लाईन मध्ये वरती मूव्ह व्हा नाही तर खाली मूव्ह व्हा दोघांवरती ही पोटेन्शियल सेमच असेल ना. जेव्हा दोघं फील्डच्या डायरेक्शन मध्ये जातील तेव्हा तर डिक्रीमेंट होईल ना. सध्या डिक्रीमेंट व्हायचा संबंध इथे 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 सगळ्या पॉइंटला पोटेन्शियल सेम आहे. आय होप यू हॅव ग्रॅप्ड द कन्सेप्ट. सो बाल मित्रांनो व्ही ए मायनस व्ही डी व्ही ए मायनस व्ही डी आन्सर इज 0. साईनचा काही संबंधच नाही. ओके चला थर्ड.
थर्ड पाहिजे मला आन्सर. थर्ड म्हणजे हे व्हीसी मायनस व्हीए वालं. मला सांगा बालमित्रांनो, हा पॉईंट सी, हा पॉईंट ए, दोघांना एकदा जोडा. ओके सर, क्लिअर आहे. तर दोघांना आपण जोडलं. मला आता एकदा मी मॅग्निट्यूड काढतो बेटा. मॅग्निट्यूड इज डेल्टा व्ही विच इज ई वेक्टर डॉट डी आर वेक्टर. साईनचा आपण नंतर पाहू, ठीक आहे. आता एक बाळा, ई डी आर कॉस ऑफ अँगल बिटवीन ई अँड डी आर. हे बघ, इलेक्ट्रिक फील्ड डी आर हा डायगोनल आहे. सो ऑब्वियस आहे ना सर, डायगोनल विल मेक अँगल ऑफ 45 डिग्री. अरे यार, यू अंडरस्टँडिंग. तुमच्यातला एखादा म्हणाल, गुरुजी तुम्ही असा घेतला नाही का, तुम्ही जर असा घेतला तर इलेक्ट्रिक फील्ड सोबत 45. ओके सर, पण गुरुजी हे असं घेतलं तर मग तो गुरुजी काय होईल, हे 90 प्लस 45 135 होईल. काय अडचण नाही बालमित्रांनो, तुम्ही 135 घ्या. फक्त शेवटी साईन देताना मेंदू लढवा. हाय टू लो का लो टू हाय, बस एवढंच पाहिजे. इकडं का इकडं, दॅट्स इट. इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये डिक्रीमेंट आणि अपोजिट इन्क्रीमेंट. क्लिअर आहे. चलो, सो बच्चा अँगल इज 45. 135 घेतला तरी चालेल. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, इथं प्लस येऊ नाही तर मायनस येऊ. ऍट द एंड तुला आन्सर द्यायचं. हे मॅग्निट्यूड काढतोय ना मी, व्हॅल्यू काढतोय. सो व्हॅल्यू इज नेव्हर निगेटिव्ह. व्हॅल्यू इज नेव्हर निगेटिव्ह. म्हणजे तू ते 135 घेतला तरी तुला उत्तर पॉझिटिव्ह लिहावं लागेल, कारण मॅग्निट्यूड आहे. चलो, ई किती आहे बच्चा, 10. डी आर किती आहे रे? हा सर, आता डायगोनल बेटा, ही साइड 1, ही साइड 1, यु नो स्क्वेअर असेल तर साइड रूट 2 काय लक्षात ठेवायचं. साइड रूट 2 डायगोनल काय असतो, साइड रूट 2 म्हणजे 1 रूट 2. अरे तसंही काढणार आहो पायथागोरस लावून, अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजे रूट 2. ओके, सो डी आर इज रूट 2. कॉस 45 इज बालमित्रांनो रूट 2. रूट 2 ला रूट 2 गेला, 10 into 1 मॅग्निट्यूड आलं 10, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स 10 आला. आता प्लस का मायनस, व्हीसी मायनस व्ही आहे. तर बाळा, पोटेन्शियल ऍट ए आणि पोटेन्शियल ऍट सी, कोणाचं पोटेन्शियल ज्यादा आहे, एचं का सीचं? बा लक्ष दे, एचं पोटेन्शियल ऑब्विस आहे मोठं. फील्डच्या डायरेक्शन मध्ये कम्पेअर करा एका लाईन मध्ये, एच ऑब्विसली मोठं असणार, सीचं कमी. गेटिंग? सो पोटेन्शियल ऍट ए इज ग्रेटर दॅन पोटेन्शियल ऍट सी. बरोबर. तुम्ही काय काढताय, व्हीसी मायनस व्ही, व्हीसी मायनस व्ही म्हणजे पुन्हा तुम्ही छोट्यातनं मोठा वजा करता. आन्सर विल बी निगेटिव्ह. आन्सर विल बी निगेटिव्ह. सो मायनस 10 व्होल्ट. क्लिअर आहे. स्क्रीनशॉट घ्या. ओके, चला आता तुम्ही जर अच्छा, हे काय आलं तर बेटा 0, हे पण काय आलं बेटा मायनस 10 व्होल्ट, नाही का. पहिले या दोघांमधलं पण, या दोघांमधलं पण किती आलं, सेम आलं. तो फरक डिस्टन्स मुळे पडला. आता शेवटची केस पाहू आपण, फोर्थ. व्हीडी मायनस व्हीसी, फोर्थ वन. चला एकदा मॅग्निट्यूड काढू आपण. डेल्टा व्ही विच इज यू नो ई वेक्टर डॉट डी वेक्टर, पॉझिटिव्ह येणार आहे. ई डी आर कॉस ऑफ हाऊ मच इज द अँगल फॉर डी सी, 0 0. सर मला 180 घ्यायचं, घे, काही अडचण नाही. 180, चल तुझं म्हणणं आहे ना 180. ओके, 180. हे असं असं घेतलं 0, असं 180, काही अडचण नाही. मग सर ते तर मग निगेटिव्ह येईल ना, आहे की नाही. कॉस 180 इज -1. यू हॅव टू कन्सिडर पॉझिटिव्ह. कन्सिडर पॉझिटिव्ह बिकॉज ऑफ मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा व्ही. आता पकडली कन्सेप्ट. तुम्ही काय काढताय, मॅग्निट्यूड काढताय. सो मॅग्निट्यूड इज नेव्हर निगेटिव्ह. निगेटिव्ह आलं तरी पुन्हा पॉझिटिव्हच घे, विषय संपला. सो आधी 0 अँगल घे, मॅटर क्लोज, लय टेन्शन नको घेऊ. कारण तू आधी मॅग्निट्यूड काढून घे. काढलं का, ई डी आर इज 10 बेटा, डी आर इज 1 आहे की नाही, 1. सो आन्सर इज 10 प्लस का मायनस. कोणाचं पोटेन्शियल मोठं, डी का सी? अरे काय राव सर, व्हेरी इझी. डी चं पोटेन्शियल मोठं आहे की नाही, ते उतरत उतरत जाईल फील्डच्या डायरेक्शन मध्ये. बरं, कोणात कोणाला वजा करतो मी, मोठ्यातून छोटा. अरे बघ ना, मोठ्यातून छोटा, व्हीडी मायनस व्हीसी. सो पहिल्यांदा प्लस 10 आन्सर आला. आला का नाही बेटा, घ्या स्क्रीनशॉट. बालमित्रांनो, सेकंड क्वेश्चन इज इन दिस वे की बाबा इलेक्ट्रिक फील्ड इज 20 न्यूटन पर कुलम किंवा व्होल्ट पर मीटर. किती इलेक्ट्रिक फील्ड,
20 volt per meter. Okay, don't worry, I will write over. E is 20 volt per meter. Uniform electric field आहे. PQR हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. टचक 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 3 चार्जेस हॅव बीन प्लेस्ड. 2 मीटरचा आहे. सो हे डिस्टन्स 2 मीटर 2 मीटर 2 मीटर. काही अडचण नाही अडचण सर. फाईन. VR मायनस VP. चलो 1 बाय 1 सुरू. पहिला आकडा आपण. ओके फर्स्ट. तर सगळ्यात अगोदर काय काढायचं बच्चा? डेल्टा V which is E वेक्टर डॉट dr वेक्टर. ते मॅग्निट्यूड आहे, ते काय पॉझिटिव्ह येणार. which means E dr cos of. सर व्हॉट इज थीटा इन द फर्स्ट केस? R आणि P. R आणि P. सर व्हॉट अबाउट द अँगल? बेटा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे का नाही? म्हणजे हा अँगल 60, हा पण अँगल 60, हा पण अँगल 60 अँड PR फील्ड सोबत किती अँगल बनवते? अरे आपण हा ऑप्टिव्स घेण्यापेक्षा ऍक्युट घे रे नेहमी. टचुक 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 टचुक. अच्छा मी ऍक्युट घ्यायला गेलो होतो सर, काय झालं 120 आला. काही अडचण नाही बालमित्रांनो, हा 120 घे. अरे सर नो, इलेक्ट्रिक फील्ड सोबत हा. सर कैसे कैसे चलेगा सर? आय एम व्हेरी सॉरी बच्चा, दिस इज. अरे बघ ना राव, आय एम व्हेरी सॉरी. 120 लिहिलं मी. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक. बालमित्रांनो बघा, आता हा 60 आहे, हा 60 आहे, हा 60 आहे. आता हा अँगल 60 आहे. तर मला हा फील्ड सोबतचा आय वॉन्ट दिस वन. ऑब्विसली बेटा 60 येणार, कारण की हा पण 60 नाही का आलं. अरे बाळा लक्ष देणार आहो. हा 60 अल्टरनेट, हा 60, हा 60 60. अरे व्हेरी कॉमन सेन्स. इक्विलॅटरल ट्रायंगल इज देअर सर, नो कन्फ्युजन सर. ठीक है ना? चलो. सो बच्चा cos of 60 एग्री. cos of 60 which is E ची व्हॅल्यू 20 into dr. P आणि R मध्ये किती आहे? 2. cos 60 is 1/2. ठीक आहे. टोचुक टोचुक किती आलं? 20. सर प्लस का मायनस? P आणि R मध्ये मी तुम्हाला विचारलं कोणाचं पोटेन्शियल ज्यादा? तुम्हाला सर कॉमन सेन्स राव, P चं ज्यादा, R चं. फील्डच्या डायरेक्शन मध्ये R काहीतरी पुढे गेलेलं आहे, त्याचं कमी. सो बच्चा पोटेन्शियल ऑफ V, आपला पोटेन्शियल ऑफ P इज ग्रेटर दॅन पोटेन्शियल ऑफ R. सर तुम्हाला पाहिजे VR मायनस VP, म्हणजे छोट्यातनं मोठा वजा करताय. सर तुमचा आन्सर निगेटिव्ह येणार आहे. मॅटर क्लोज. सेकंड इज Q आणि R ह्या दोघांमध्ये. तर बच्चा डेल्टा V चं मॅग्निट्यूड काढा, which is E वेक्टर डॉट dr वेक्टर, which is E dr cos theta. सर थीटा इन द सेकंड केस, Q आणि R 0. ओके, which is 1, which means E ची व्हॅल्यू 20, dr दोघांमध्ये डिस्टन्स परत 2, cos 0 ची व्हॅल्यू 1, 20 दुने 40. सर प्लस का मायनस? Q आणि R मध्ये Q चं मोठं, R चं छोटं. सो पोटेन्शियल ऑफ Q इज ग्रेटर दॅन पोटेन्शियल ऑफ R. सो बालमित्रांनो तुम्ही काय काढताय? Q मायनस R. सो VQ मायनस VR. पॉझिटिव्ह उत्तर येणार तुमचं 40 व्होल्ट. चला थर्ड अँड द लास्ट वन. डेल्टा V चं मॅग्निट्यूड यू पीपल नो दॅट E वेक्टर डॉट dr. सो E dr cos ऑफ अँगल. थर्ड केस मध्ये काय रे बाळा? Q आणि P मधला अँगल, Q आणि P मधला अँगल. आता परत एकदा बरं का, Q आणि P बोलतो बरं का चुकून मी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बेटा. QP जोडी घेताना फील्ड सोबत अँगल, फील्ड सोबत अँगल. वन्स अगेन यू आर सेइंग 60. अरे आर यू अंडरस्टँडिंग? 60 कसाही घे ना, नाही तर 120 येईल. सर 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 मला असा घ्यायचा. अरे मग हा 60 आणि 60 120 येईल ना, काही अडचण नाही. 120 घेतो मी. याने फील्ड सोबत बनवलेला अँगल 120 घेतो. अरे हॅप्पी 120 घेतो. आन्सर निगेटिव्ह येईल, परत पॉझिटिव्ह घ्यायचं. करतो मी मुद्दाम, डोंट वरी. 120. तर बच्चा हा जो कॉस 120 आहे, इथं करू का तुझ्यासाठी? कॉस 120 ला अलाइड अँगल वापरू ना. कॉस 180 मायनस 60. सेकंड क्वाड्रंट कॉस इज निगेटिव्ह मायनस कॉस 60. म्हणजेच काय रे बच्चा? मायनस हाफ, है की नाही? परंतु बघा आता लक्ष दे, E dr मायनस हाफ, बट यू हॅव टू कन्सिडर प्लस हाफ. कन्सिडर पॉझिटिव्ह. लिहू का रिझन? पुन्हा लिहितो राहू, त्याला काय.
consider positive since you are considering magnitude of delta V. आता काय आलं? चला E ची व्हॅल्यू टाका 20, DR ची टाका 2 into 1/2, कारण दोघांना डिस्टन्स बघ ना, दोनच आहे ना, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. सो टच 2 ला 2 कट, फायनल आन्सर इज अच्छा कोण मोठा कोण छोटा ते राहिलं ना आपलं 20 आलं. हा तर बघ ना Q आणि P मध्ये Q मोठा P छोटा. सो पोटेन्शियल ऑफ Q is greater than potential of P. So potential Q minus potential of P. Answer will be positive plus 20 volts. तर बाल मित्रांनो, सेकंड केस वी आर नाउ गोइंग टू स्टडी. सेकंड केस, इलेक्ट्रिक फील्ड इज नॉन युनिफॉर्म. फील्ड युनिफॉर्म नसेल तर काय? स्पेशली जेई वरती क्वेश्चन्स यावरती आता येतील. आता लक्ष दे बेटा, घाबरण्याचं काही कारण नाहीये. मला सांगा बालमित्रांनो, डेल्टा व्ही बर का, डेल्टा व्ही मी चित्र काढतो एकदा, मग आपण पुढे जाऊ. हे बघ बेटा, सपोज इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म आहे, हे असं आहे. ओके, सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग बेटा? कधी कधी लाईन्स क्लोज आहेत, कधी कधी एकामेकांपासून हवे. सो कुठल्याही पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड हे कसं आहे बेटा? नॉन युनिफॉर्म आहे. ओके, सो दिस इज दी डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. मग आता हे इलेक्ट्रिक फील्ड प्लेन मध्ये देतील किंवा स्पेस मध्ये देतील, 2D देतील किंवा 3D देतील. नुसतं एका डायरेक्शन मध्ये होतं ना याच्या आधी, नुसतं एका डायरेक्शन मध्ये होतं ना. येस ऑर नो? आता इथं 2D येईल तर एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस येईल, 3D येईल तर एक्स वाय झेड तिन्ही येतील. विल कन्सिडर स्पेस. मग ते जे द्यायचं त्यांनी ते देऊ दे. इलेक्ट्रिक फील्ड ठीक आहे ना. बर, मग कुठला आहे? हा एक पॉइंट, हा एक पॉइंट नाही का, कोणतेही दोन पॉइंट्स तुम्ही घ्या. ठीक आहे ना. मी याला बोललो की फर्स्ट पॉइंट, याला बोललो सेकंड पॉइंट. सरळ वाकडा तिकडा कसं आहे असू दे, ह्या दोन पॉइंट्सला तुम्ही जोडलं आणि तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे, मग 1-2 किंवा 2-1. ओके, तर बच्चा लक्ष दे, डेल्टा व्ही इज मायनस E vector dot dr vector. You guys know that this formula is always true. हा फॉर्म्युला कायम बरोबर, याच्यात चुकण्याचा काही संबंधच नाहीये. परंतु 1 आणि 2 हे इतके जवळ आहेत, यु नो, निग्लिजिबल डिस्टन्स. ठीक आहे ना. आय वुड लाईक टू से दॅट दिस इज दी dr वेक्टर अँड आय एम शोइंग 1 to 2. नाही का, डायरेक्शन असणार ना 1 to 2 किंवा 2 to 1. कुठं नाही कुठं मूव्ह करून जा, काय अडचण नाही. कन्सेप्ट शिकू आपण एकदा. तर बच्चा, a very small, when for the non-uniform electric field, I have to consider delta which ऐवजी dv. A very small difference, बालमित्रांनो, a very small difference dv I have to consider, which is equal to minus E vector dot dr vector. Are you understanding this? आता मला सांग बाळा, जर समजा 2D सिस्टम असेल नाही का, प्लेन वाली, बघा लक्ष दे, सपोज 2D म्हणजे प्लेन असेल बरं का, प्लेन वाला, तर बेटा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरला काय लिहू शकतो रे आपण? Ex, त्याचे कंपोनंट बघ ना, अलॉंग एक्स Ex आय कॅप प्लस वाय च्या अलॉंग Ey जे कॅप. बरोबर का नाही? समजा 3D असेल, म्हणजे आपण जनरल एक्झाम्पल 3D चं घेऊ, जेणेकरून काय होईल बरं का, स्पेस मध्ये इलेक्ट्रिक फील्ड दिलं नॉन युनिफॉर्म, तर मी इलेक्ट्रिक फील्डला काय लिहू शकतो बाळा? E वेक्टर बरं का इज इक्वल टू एक्स ऍक्सिसच्या अलॉंग कंपोनंट आय विल से Ex आय कॅप प्लस Ey जे कॅप प्लस काय रे बेटा Ez के कॅप. क्लिअर आहे? चलो, इथपर्यंत आपण आलो बरं का. राहिला विषय ह्या dr वेक्टरचा. ओके बच्चा, मग मला सांग आता, जो आर वेक्टर आहे, आर वेक्टर काय असतो बेटा? पोझिशन वेक्टर. बरोबर का नाही? अरे पोझिशन वेक्टर आठवतोय ना सगळ्यांना? अरे हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, एखादा पॉईंट तुम्ही हा घेता, याच्या पोझिशन वेक्टरला आर वेक्टर म्हणतात. टचक. सो एक्स वेक्टर वाय वेक्टर, अरे सॉर नो, ही डायरेक्शन ही डायरेक्शन, एक्स वेक्टर प्लस वाय वेक्टर इज युअर आर वेक्टर. बरोबर का नाही बेटा? सो पोझिशन वेक्टर आर वेक्टर तुम्ही असं लिहिता ना, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप, त्याचा एक्सच्या अलॉंग कंपोनंट एक्स, वायच्या अलॉंग वाय, असं बोललो आपण. ठीक आहे ना, कारण की तुमचा पॉईंट असतो ना एक्स कॉमा वाय, पोझिशन वेक्टर एक्स वाय. अच्छा, तिसरा पण आहे ना इथे, सो मी 3D लिहितो. स्पेस चाललंय ना, प्लेन तर ऑटोमॅटिक निघून जाईल, प्लेन वाली कंडिशन. स्पेस मध्ये दिला आर वेक्टर काय दिला बेटा?
एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. झालं. मग बेटा इथून मी dr वेक्टरला काय लिहू रे? इट विल बी dx आय कॅप. अरे लय छोटा. dr मीन्स व्हेरी व्हेरी स्मॉल. तर सगळ्यांना dt करा. dx आय कॅप प्लस dy जे कॅप प्लस प्लस dz के कॅप. झालं. आणि आता नीट लक्ष द्या माझ्याकडे. इथपर्यंत आपण आलो की आपण हे सगळं मांडलं. तर बाळा जे इलेक्ट्रिक फील्ड मला पाहिजे की जे नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मी पोटेन्शियल डिफरन्स काढायला चाललोय. नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पोटेन्शियल डिफरन्स काढायला चाललोय 1 to 2. त्याला एक छोटंसं डिस्प्लेसमेंट आपण dr वेक्टर घेतो आणि त्या सगळ्यांचं इंटिग्रेशन करतो. काय करतो बाळा आपण? इंटिग्रेशन. आता बघ ना ह्या सगळ्या डीव्हीचं इंटिग्रेशन ऑफ ऑल द डीव्ही इज इक्वल टू मायनस आणि फक्त बाहेर घेतलं मी ई वेक्टर डॉट dr वेक्टर. ठीक आहे. ठीक. सो बेटा कुठून कुठे R1 to अच्छा 1 to 2 म्हणा किंवा R1 to R2 जे दिलेलं असेल आपल्याला न्यूमरिकल्स मध्ये त्या हिशोबाने. आर यू गेटिंग? सो इंटिग्रेशन ऑफ ऑल द डीव्ही विल बी युअर डेल्टा व्ही. दिस विल बी युअर फायनल आन्सर डेल्टा व्ही विच विल बी फ्रॉम V1 to V2. आहे का नाही? तुमचा जो फर्स्ट पॉईंट असेल जो सेकंड पॉईंट असेल V1 to V2. ठीक आहे. सो दॅट युअर डेल्टा व्ही विल बी निगेटिव्ह ऑफ R1 to R2 E वेक्टर डॉट dr वेक्टर. ई वेक्टर डॉट dr वेक्टर. काहीच नाही. फक्त काय करायचं बाळा आपल्याला? इंटिग्रेट करायचंय. काय करायचंय? इंटिग्रेट करायचंय. आता इथं लक्ष द्या. जो हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ज्याला आपण हे असं रिप्रेझेंट केलं हा dr वेक्टर आहे. यू आर सीइंग की व्हेरी स्मॉल डिफरन्स जो आहे ई वेक्टर डॉट dr वेक्टर. तर मी हा छोटासा डिफरन्स काढतो बेटा बरं का. ई वेक्टर डॉट dr वेक्टर. हे बघ हा ई वेक्टर आणि हा dr वेक्टर. तर कॅन आय से ई वेक्टर डॉट dr वेक्टर ऍक्च्युअल मध्ये काय आहे? मायनस डीव्ही ना. मी असली डीव्ही मी असली तो नाव. हे बघ डीव्ही इज इक्वल टू मायनस ई वेक्टर डॉट dr. आपण स्पेस मध्ये ई वेक्टर लिहिला एक्स आय कॅप. हे बघ मायनस साइन मेंटेन करतो मी. ई एक्स आय कॅप प्लस ई वाय जे कॅप प्लस ई झेड के कॅप चा डॉट प्रोडक्ट विथ dr वेक्टर विच इज हे काय dx आय कॅप प्लस dy जे कॅप प्लस dz के कॅप. दोघांचा डॉट प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे. काय करतो बेटा आपण? आय कॅप वाल्या कोएफिशियंटचा गुणाकार अधिक जे कॅप वाल्यांचा अधिक के कॅप वाल्यांचा मायनस साइन मग तिन्ही निगेटिव्ह येतील. मायनस ई एक्स dx मायनस ई वाय dy मायनस ई झेड dz. गेटिंग? आता कुठल्याही एका डायरेक्शन मध्ये इन एनी वन डायरेक्शन. काय रे बेटा? इन एनी वन डायरेक्शन जर का मला पोटेन्शियल ग्रेडियंट किंवा फॉल ऑफ द पोटेन्शियल पर युनिट डिस्टन्स पाहिजे तर इन एनी वन डायरेक्शन एकदा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी हे सगळं पुसतो. ठीक आहे. कुठल्याही एका डायरेक्शन मध्ये बरं का 3D आहे ना. इथं बघ ना एक वेक्टर तीन ठिकाणी रिझॉल्व्ह झाला एक्स वाय झेड. ठीक आहे. तर कोणत्याही एका डायरेक्शन मध्ये मला पाहिजे तर हा डीव्ही आहे. तर मी म्हणतो बेटा समजा एक्स डायरेक्शन घेतली एक्स डायरेक्शन तर याला म्हणायचं पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट. टेन्शन घेऊ नको. हा सिलेबस मध्ये नाहीये तुमच्या बट दिस इज फॉर युअर अंडरस्टँडिंग. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. असं करत असताना विषय काय असतो बेटा? पार्शियल डिफरन्शिएशन हा एक टॉपिक आहे जेव्हा तुम्ही डिग्री लेवलला जाल. सध्या फक्त समजून घ्या वाय आणि झेड विल बी कॉन्स्टंट. म्हणजेच काय रे बाळा? चेंज इन वाय चेंज इन झेड विल बी 0. ओके. मग आता हा जो डीव्ही आहे त्याचं पार्शियल घेतल्यावर त्याला डी बोलतो ना आपण त्याच्याऐवजी पार्शियल मध्ये डेल बोलतात. डेल व्ही बाय डेल एक्स इज इक्वल टू डीवाय आणि डीजेड 0 झाले. ह्या दोन टर्म उडाल्या. उरलं काय? मायनस ई एक्स. बर का?
ते जे dx आहे ना, तर डेल एक्स बाय डेल एक्स हे 1 होऊन जाईल. सो बच्चा ex will become minus del v by del x. आर यू अंडरस्टँडिंग? सो एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये, एक्स डायरेक्शन मध्ये. आता मी सिमिलरली बोलतो कारण सिलेबसच्या आउट ऑफ टॉपिक आहे, राईट? हा एक्स डायरेक्शन मध्ये झाला ना, मग तसंच वाय डायरेक्शन मध्ये काय होईल बेटा? बट दिस इज इम्पॉर्टंट फॉर जेई मेन्स अँड ऍडव्हान्स. वाय डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड इन द वाय डायरेक्शन इज मायनस डेल व्ही अपॉन डेल वाय. आणि झेड डायरेक्शन आय कॅन टेक Ez will be minus del v upon del z. गेटिंग? आणि आता हे जे ex, ey, ez आले, तर ह्या तिघांवरनं मी तो इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर लिहू शकतो. ओके, सो देअरफॉर मी आता हे पुसतो. आय होप तुमच्याकडे हा स्क्रीनशॉट आहे. तर बाळा, नाव आय कॅन राईट द इलेक्ट्रिक फील्ड विच कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज, बघा इलेक्ट्रिक फील्ड काय होतं बच्चा? ex i कॅप प्लस ey j कॅप प्लस ez k कॅप. बरं का, हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे नॉन युनिफॉर्म आहे, तर स्पेस मध्ये त्याला हे असं लिहिलं जातं. त्या तिन्ही व्हॅल्यू जर का मी टाकल्या, आय कॅन राईट निगेटिव्ह डेल व्ही अपॉन डेल एक्स आय कॅप मायनस डेल व्ही अपॉन डेल वाय जे कॅप मायनस डेल व्ही अपॉन डेल झेड के कॅप. क्लिअर बेटा? आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्निट्यूड म्हणजेच ई कसं लिहू शकतो रे मी? रूट मध्ये हा जो आय कॅपचा कोएफिशियंट डेल व्ही अपॉन डेल एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. अरे येस और नो? ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. दिस वॉज ऑल अबाउट द कन्सेप्ट ऑफ नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. So beta, we are having the question from JEE Mains 2019. इलेक्ट्रिक फील्ड AX प्लस B I कॅप. फक्त I कॅप आहे म्हणजे मला कळलं एकाच डायरेक्शन मध्ये, लेट अस से एक्स डायरेक्शन मध्ये. ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज न्यूटन पर कुलोम्ब असं दिलंय. एक्स हा मीटर मध्ये आहे. व्हॅल्यू ऑफ ए इज 20 SI युनिट, बी इज 20 SI युनिट आणि बी ची 10 SI युनिट. एवढं मला माहिती आहे. बेटा एवढ्या इन्फॉर्मेशन वरून मी ह्या ई मध्ये टाकून त्याला लिहू का? ई व्हेक्टर विल बी, ए ला 20 टाक, सो बच्चा 20x प्लस 10 आणि आय कॅप एकच डायरेक्शन विषय संपला. इफ पोटेन्शियल ऍट द x इज इक्वल टू 1 इज v1. बरं का, x इज इक्वल टू 1 ला v1 आहे आणि x इक्वल टू -5 ला v2 आहे, तर v1 मायनस v2 किती? काय करावं लागेल मला? इंटिग्रेट. कारण इथं अल्जेब्रिक सम, अल्जेब्रिक डिफरन्स थोडाच आहे. अरे आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? हॅव यू अंडरस्टूड द बेनिफिट ऑफ इंटिग्रेटिंग? x इक्वल टू 1 ला आणि x इक्वल टू -5 ला ह्या अशा पद्धतीचं इलेक्ट्रिक फील्ड त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. हे बघ, सो हे इलेक्ट्रिक फील्ड आहे इन दिस वे. ओके बेटा, आता लक्ष दे. ह्या पद्धतीने मी याचं मॅग्निट्यूड बरं का, इलेक्ट्रिक फील्ड इन द एक्स डायरेक्शन लिहू शकतो ना. अरे कळतं, हे मॅग्निट्यूड आहे ना 20x प्लस 10. मला काय काढायचंय? पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 1 अँड 2. सो बेटा v1 मायनस v2 काय करावं लागेल मला? इंटिग्रेट करावं लागेल, कारण 1 to -5 असं बोलले तुम्हाला ते. सो बच्चा x इज इक्वल टू 1 टू x इज इक्वल टू -5 काय करावं लागेल बेटा मला? इंटिग्रेट. आणि मायनस आहे आपण बाहेर घेतो आणि काय लिहितो बेटा? ई वेक्टर. बरं का, मी त्याला सफिक्स लिहितो एक्स वेक्टर डॉट dr वेक्टर. सफिक्स एक्स का लावला? कारण एकाच डायरेक्शन मध्ये ना, म्हणून. झालं, काहीच नाही, आपली कन्सेप्ट लावली ई वेक्टर डॉट dr वेक्टर. क्लिअर आहे बेटा? मग आता मला सांग, विच इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन, मग बरं का 1 to -5. सर व्हॉट अबाउट ई? इट इज 20x प्लस 10. बर, ई dr cos थिटा. चला हे एकदा करू का? ई dr cos ऑफ 0. एकच डायरेक्शन आहे ना, तर एका डायरेक्शन मध्ये ई आणि dr चा अँगल ऑब्वियस आहे सर, शून्य असणार आहे cos 0. चला मग पुढे त्याला लिहू का? v1
minus V2 is negative integration 1 to minus 5. Cos 0 is 1. So E dr. च dr च्या ऐवजी x लिहिलं पाहिजे ना सर. ओ सर नाही पडणार तुमचा विसर. ठीक आहे. Ex dx cos 0. ठीक आहे ना. r म्हणून x कडे Ex dx cos 0. Cos 0 is 1. चला मग आता Ex dx क्लिअर आहे. Cos 0 is 1. बच्चा Ex काय रे 20x plus 10 टाकून द्या. So 1 to minus 5. 20x plus 10 dx. सोडवा इंटिग्रेशन. 20 गुणिले x चं काय होईल रे बेटा. एक्स स्क्वेअर अपॉन 2 अधिक 10 कॉन्स्टंट बाहेर येईल आणि एकाचं काय होईल. दिस इज युअर आन्सर. फ्रॉम 1 टू अरे डायरेक्ट केलं बरं का मी. फ्रॉम 1 टू मायनस 5. फ्रॉम 1 टू मायनस 5. आता बघ बे का बे बे 10 20. सो 10x स्क्वेअर प्लस 10x बरोबर. चला आता काय करूया. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. दिस इज द टॉपिक ऑफ डिफिनाइट इंटिग्रेशन. डिफिनाइट इंटिग्रेशन फक्त काय करायचं बेटा. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. लक्ष दे. मी याला थोडस सिम्प्लिफाय करू. हे बघ 10 बाहेर घेतो. आतमध्ये एक्स स्क्वेअर अधिक एक्स. व्हेरिएबल्स आत लिहिले ते कॉन्स्टंटला मी फक्त बाहेर घेतला. नाही घेतलं तरी चालतं. नाही घेतलं तरी चालतंय. बघ 10 एक्स स्क्वेअर अधिक 10x. टेन्शन घेऊ नको. बघ हे बघ जसं तसं ठेवलं मी. फक्त डेफिनाइट इंटिग्रेशनची कन्सेप्ट काय सांगते बाळा. ती सांगते अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. बस संपला विषय. काही नवीन नाही. अप्पर लिमिट वजा लोअर लिमिट. तो जे व्हेरिएबल आहे ना एक्स टी थिटा जसं इथे एक्स आहे तर एक्स मध्ये एकदा अप्पर व्हॅल्यू टाकायची मायनस करायचं लोअर व्हॅल्यू. स्क्रीनशॉट घे. फक्त टाकताना काय करायचंय बच्चा. जसंच्या तसं अख्खा जो जे तुमचं उत्तर आहे ना या उत्तरामध्ये एकदा पूर्णपणे -5 वजा करून -5. आता लक्ष दे. मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एकदा -5 टाकतो बरं का. सो V1 मायनस V2 चाललाय ना. हे बघ आपलं मायनस साइन राहिलं होतं. सारी गडबड झाली असती. आपलं मायनस साइन राहिलं होतं. हे बघ हे मायनस साइन. ठीक आहे. आता आतमध्ये बघा. आतमध्ये मी हा स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. अप्पर मायनस लोअर. सो बेटा परत एकदा सांगतोय बघ हे मायनस साइन बाहेर. मायनसचं कन्फ्युजन नको करू. इथं आतमध्ये हे ब्रॅकेट मी कर्ली टाकला. अप्पर टाक. मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकतोय बघ. अप्पर टाक. विच मीन्स 10 इंटू -5 चा स्क्वेअर अधिक 10 इंटू -5. हे बघ अप्पर टाकलं. येस सर. अख्ख्या ब्रॅकेट मध्ये अप्पर टाकलं. येस सर. मायनसला तर बाहेरच ठेवला होता हा. त्याच्यानंतर पाहू आपण. ओके. अप्पर लिमिट वजा लोअर. लोअर म्हणजे आता 1 टाक दोन्ही ठिकाणी. सो 10 इंटू 1 चा स्क्वेअर प्लस 10 इंटू 1 आणि बघा कर्ली कंप्लीट. पुन्हा एकदा सांगतो. मायनस साइन बाहेर घेतलं आणि कर्ली मध्ये अप्पर लिमिट वजा लोअर लिमिट. सो जेव्हा अप्पर टाकशील तर एक्स जागी -5 टाक. लोअर टाकशील तर 1 टाक. सोडव. झालं तुमचा आन्सर. सो आतमध्ये 10 -5 चा स्क्वेअर 25. 10 झाले 250. 10 गुणिले -5 धिस. ओके. इथं काय होईल बेटा. एकच. सो 10 प्लस 10 काय होईल 20. अरे सॉरी बेटा 10 प्लस 10. क्लिअर आहे. हे बघा मायनस साइन पुन्हा बाहेर. 250 मधून 50 गेले 200 वजा 10 आणि 10 20 मायनस 200 मधून 20 गेले 180. फायनल आन्सर इज 180 व्होल्ट. निगेटिव्ह बरं का. -180 व्होल्ट. त्यांनी तुला हे मायनसच असायला पाहिजे. नाही म्हणजे तेच आहे. काही अडचण नाही. विषयच नाही. So beta next question we are having from JEE Mains 2017. There is uniform electrostatic field in a region. बेटा युनिफॉर्म इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड आहे. कसं फील्ड आहे. युनिफॉर्म. पोटेन्शियल ॲट व्हेरियस पॉइंट्स ऑन स्मॉल स्पियर सेंटर्ड ॲट पी. बर मग चित्र काढूया आपण. समजा हे असं एक युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. पोटेन्शियल ॲट व्हेरियस पॉइंट्स ऑन स्मॉल स्पियर. सो एक स्मॉल स्पियर आहे. टक 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 टक. ठीक आहे. सेंटर्ड ॲट पी. ओके सर. सेंटर्ड ॲट पी. ठीक आहे.
इन द रिजन इज फाउंड टू व्हॅरी बिटवीन लिमिट्स 589.0 टू 589.8. म्हणजे ह्या स्पिअर वरती पोटेन्शियल एवढं व्हॅरी होत आहे. म्हणजे बच्चा 589.8 म्हणजे 589.8 बघ ना, मॅक्झिमम टू हळूहळू मिनिमम. तर हे इथे येईल ना 589 व्होल्ट. कळलं का नाही बच्चा? 589.8 पासून 589 पर्यंत असंच होणार ना व्हॅरी हाय टू लो इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड इट विल डिक्रीज. क्लिअर आहे बेटा? डायग्राम क्लिअर आहे? ओके. व्हॉट इज पोटेन्शियल ऍट अ पॉइंट ऑन द स्पियर? स्पियरच्या पॉइंट वरती पोटेन्शियल होज रेडियस वेक्टर मेक्स अँगल 60 डिग्री विथ द डायरेक्शन ऑफ द फील्ड. फील्ड सोबत 60 डिग्री. फील्ड सोबत किती डिग्री बेटा? 6 डिग्री. बघ ना इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड. हा जो रेडियस वेक्टर आहे, समजा मी त्याला म्हणतो आर वेक्टर, डी आर वेक्टर म्हणून आपण, नाही का, डी आर वेक्टर. आणि हे इलेक्ट्रिक फील्ड आहे बेटा, 60 डिग्री अँगल बनवतोय. तिथं फील्ड किती असेल? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की नाही? ह्या पॉइंट्स वरती फील्ड किती असेल? डी आर वेक्टर एक छोटासा वेक्टर आहे, 60 डिग्रीला किती असेल? तर बेटा वी नो द कन्सेप्ट ऑफ डेल्टा व्ही. लक्ष दे, युनिफॉर्म फील्ड आहे ना, युनिफॉर्म असो नॉन युनिफॉर्म असो, डेल्टा व्ही इज मायनस ई वेक्टर डॉट डी आर वेक्टर. वी नो दिस. क्लिअर आहे? ओके सर. मग बेटा मी जर याचं मॅग्निट्यूड काढलं डेल्टा व्हीचं, तर यू नो इट विल बी पॉझिटिव्ह ई वेक्टर डॉट डी आर वेक्टर. म्हणजेच ई डी आर कॉस ऑफ 0 घेतो मी का? फॉर मॅक्झिमम रिझल्ट. फॉर मॅक्झिमम रिझल्ट. ओके बेटा, विच इज इक्वल टू cos 0 is 1. So E into dr. So बच्चा delta V according to concept we know this is the maximum value. This is the maximum value. ठीक आहे ना? तर 589 आणि 589.8, 589.8 कमी होत होत 589 होते बरं का. तर बाळा तूच मला सांग, जो पोटेन्शियल डिफरन्स डेल्टा व्ही आहे, हा डेल्टा व्ही 0.8 आहे ना त्याने दिलेला मॅक्झिमम डिफरन्स. अरे सॉर नो, अरे सॉर नो, EDR maximum potential difference 0.8. okay, which is E into dr. I repeat once again. बाळा मला सांग, 589 आणि 589.8 असं व्हॅरी होतंय. म्हणजे मॅक्झिमम 589.8 असणार आहे, जे फील्डच्या डायरेक्शन मध्ये कमी होतो 589. असा विषय स्पिअर मध्ये ना, एवढा पोटेन्शियल डिफरन्स स्पिअर मध्ये. तर 60 डिग्री अँगल साठी काढा असं म्हणतायत. तर मी काय काढला अगोदर? डेल्टा व्ही मॅक्झिमम किती येऊ शकतो? 0.8. एवढा डिफरन्स येऊ शकतो दोघांमध्ये. म्हणजेच ई इंटू डी आर ची व्हॅल्यू ही आहे. आता मी जनरल फॉर्म्युला लावतो ना बेटा. ओके, मी जनरल मॅग्निट्यूड काढतो ना, ई वेक्टर डॉट डी आर वेक्टर म्हणजेच ई डी आर कॉस थिटा जनरल. मग आता ई डी आर कॉस ऑफ 60 डिग्री टाकून आता आपल्याला जनरल आन्सर भेटेल ना. त्यांनी सांगितलं 60 ला, तर 60. सो बच्चा ई डी आर इज 0.8, cos 60 is 1/2. बरं का बेटा? सो भाग दिला तर 0.4. फरक 60 डिग्रीला 0.4 चा येणार आहे. फरक 60 डिग्रीला 0.4 चा येणार आहे. म्हणजे होणार काय रे बाळा? इथे 589.8 आहे, तर यातनं बरं का इथं 0.4 वजा होईल ना फक्त. एवढ्या डिस्टन्सला ऍट अन अँगल ऑफ 60 डिग्रीला 0.4 वजा होणार आहे. म्हणजेच युअर फायनल आन्सर विल बी 589.8 व्होल्ट वजा 0.4 व्होल्ट बिकॉज ऑफ 60 डिग्री. युअर आन्सर विल बी 589.4 व्होल्ट. 589.4 व्होल्ट. या स्क्रीनशॉट. तर बाल मित्रांनो, a question that was asked in JEE Mains 2014. Assume that electric field E vector is 30x² I cap. एकाच डायरेक्शन मध्ये एक्झिस्ट इन द स्पेस. स्पेस मध्ये आहे परंतु एका डायरेक्शन मध्ये. ओके सर. देन पोटेन्शियल डिफरन्स VA minus VO, where VO is the potential at origin and VA is the potential at x is equal to 2. Are you getting? तर VA minus VO आपल्याला काढायचंय. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना बेटा, डेल्टा V इज E वेक्टर डॉट डी आर वेक्टर. आहे की नाही? दिस इज ऑलवेज ट्रू. मग आता स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे असेल म्हणजे VA मायनस VO बरं का, तर आपण काय लिहितो बेटा? DV इज, अरे मायनस बरं का, मायनस इंटिग्रेशन ऑफ ई वेक्टर डॉट डी आर वेक्टर. ठीक आहे.
आता नीट लक्ष दे बेटा, ऑप्शन द प्लस मायनस एव्हरी मायनस साइन इज व्हेरी इम्पॉर्टंट, यु नो पुट द मायनस साइन. अच्छा, मला काय करावं लागेल बच्चा, इंटिग्रेशन ऑफ ऑल द डीव्ही आहे की नाही, विल गिव्ह मी द पोटेन्शियल डिफरन्स. आता बघ कुठून कुठं इंटिग्रेशन, पोटेन्शियल डिफरन्स व्हीए मायनस व्हीओ पाहिजे. काय पाहिजे बेटा, व्हीए मायनस व्हीओ. सो आय विल राईट व्हीए मायनस व्हीओ. आर यू अंडरस्टँडिंग? डीव्ही इज व्हीए मायनस व्हीओ, विल बी मायनस, नीट लक्ष दे, मायनस. आता ई आणि डी आर, इलेक्ट्रिक फील्ड 30x², बरोबर नाही, हे त्याचं मॅग्निट्यूड आहे. बर सर, व्हॉट अबाउट डी आर? डी आर च्या ऐवजी मला डीएक्स घ्यावं लागेल. मी पुन्हा लिहितो आपण बघ, ई त्याला सविक लिहितो मी एक्स, ठीक आहे ना, डॉट डीएक्स वेक्टर. गेटिंग? आता बघ एकच डायरेक्शन आहे ना बेटा, मग आय कॅन राईट ई डीएक्स कॉस 0. एकच डायरेक्शन आहे ना, एकच डायरेक्शन आहे कॉस 0. सो दॅट मीन्स निगेटिव्ह इंटिग्रेशन ई डीएक्स. फक्त विषय काय बेटा, कुठून कुठे आहे हे ते राहिलं आपलं. बघ, व्हीए मायनस व्हीओ, व्हीए मायनस व्हीओ. पॉइंट ए बघ बर का, पॉइंट व्हीए इज द पोटेन्शियल ऍट x इज इक्वल टू 2 आणि व्ही नॉट इज द पोटेन्शियल ऍट ओरिजिन. बरं का, म्हणजे ओरिजिनला तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स किती असतं 0 आणि ए पॉइंटला किती असतं बेटा 2. सो व्ही ए टू व्ही ओ चाललो आपण, विच मीन्स 2 to 0. कसं चाललं बेटा, 2 to 0. आर यू गेटिंग? 2 to 0. So potential at A minus potential at 0 is in this way 2 to 0. इलेक्ट्रिक फील्ड किती आहे बेटा, 30x², 30x हे EX, त्याचं मॅग्निट्यूड 30x² आणि dx झालं. सोडवा इंटिग्रेशन, मायनस बघ 30x² चं काय होईल बेटा, x³ काय होईल बेटा, x³ कुठून कुठं 2 to 0. गेटिंग? आता बघा लक्ष दे, इथं 3 1 3, 3 10 30. हे जे मायनस साइन आहे ना, मायनस साइन, वी कॅन चेंज द लिमिट्स. मायनस काढ, त्याला प्लस कर आणि असं लिही 10x³ म्हणजे तुमचं मायनस साइन तार निघून जाईल. नेहमी लक्षात ठेवा, वी कॅन चेंज द लिमिट अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी. 2 to 0 येतं, त्याला काय करायचं 0 to 2 करायचं. चला, विच इज इक्वल टू 10 इंटू 2 काय म्हणजे 2 टाकून दे, 2^³ वजा 10 इंटू 0^³ अप्पर मायनस लोअर. सो 10 इंटू 2^³ किती आहे बेटा 8. आन्सर किती आलं 80. फक्त आता लक्ष दे, पोटेन्शियल ऍट पॉइंट ए मायनस पोटेन्शियल ऍट पॉइंट ओ वी वर टेकिंग. हा बेटा लक्ष द्या, नीट लक्ष दे. समजा हा पॉइंट ए आणि हा पॉइंट ओ, बेटा वी वर डिराइविंग व्हीए मायनस व्हीओ, दिस मायनस दिस. हा, तर मी 0 to 2 घ्यायला पाहिजे ना बेटा. अरे बाबा, 0 to 2 मी याला इकडे आणतोय, म्हणजेच एक्सटर्नल फोर्स 0 to 2 असं घ्यायला पाहिजे होतं, 0 to 2. ठीक आहे, 0 to 2. इट विल बी फ्रॉम 0 to 2. ठीक आहे ना, 0 to 2 आणि मग चेंज केल्यानंतर काय होईल 2 to 0. ठीक आहे ना. हा, मायनसच्या ऐवजी प्लस केलं, 0 to 2 to 0 केलं, अप्पर मायनस लोअर. आता करूया 10 0^³ वजा 10 2^³ येईल 0, कारण की बिकॉज ऑफ 0 वजा किती होईल 10 2^³ 8 -80 विल बी करेक्ट आन्सर. -80 विल बी करेक्ट आन्सर. तसं बघ ना, व्हीए टू व्हीओ इलेक्ट्रिक फील्ड ह्या डायरेक्शन मध्ये असेल तर आन्सर विल बी निगेटिव्ह. -80 वोल्ट विल बी करेक्ट आन्सर. घ्या स्क्रीनशॉट. सो टुडे वी विल स्टॉप हियर.